शेतीचे संरक्षण करणे हे आपले प्रमुख दायित्व असून शेतीसाठी पाणी सिंचनास प्राधान्य देऊन पाणी आवर्तनात होणारी पाणीगळती रोखण्यासाठी शाश्वत उपाययोजना कराव्यात अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी दिल्या। जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शेतीसाठी पाण्याचे आवर्तनाचे केलेले नियोजन लक्षात घेता नाशिक शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार महानगरपालिका क्षेत्रासाठी बिगर सिंचन पाण्याची मागणी तुलनेत वाढत आहे। धरण समूहातील पाणी शेतीसाठी उन्हाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी महानगरपालिका, त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घ्यावी। पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी 100% पाणी मीटरिंग करण्यात यावे। तसेच दूषित पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल यासाठी जलसंपदा विभाग तसेच महानगरपालिका यांनी समन्वयाने याबाबत नियोजन करावे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा निधीतून याची तरतूद करण्याच्या सूचनाही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिल्या। पाऊस हा उशिराने येतो, त्यामुळे उन्हाळ्यातही शेतीसाठी पाण्याचे आवर्तन जूनपर्यंत देता आले पाहिजे। शेतीसाठी पाण्याचे आवर्तन देताना जवळपास 60% पाणी गळतीचे प्रमाण दिसून येते, त्यामुळे सिंचनाचे पाणी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही। पाणी गळतीचे प्रमाण 60% वरून 20% आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभाग यांनी काटेकोर नियोजन करावे। यासाठी कालव्यांचे लाईनिंग केले पाहिजे। आवर्तन सुरू असताना कालवा निरीक्षक यांनीही पूर्णवेळ उपस्थित राहावे। आवर्तन काळात विद्युत पुरवठा हा बंद ठेवल्यास मोटारी व डोंगराळ याद्वारे होणारी पाण्याची चोरी थांबवता येईल। आवर्तन सुरू असताना कालवा निरीक्षक यांनीही दक्ष राहावे। याप्रसंगी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन कडक उपाययोजना कराव्यात। पाण्याच्या चाऱ्याचीही दुरुस्ती करण्यात यावी। नदीपात्रात अनधिकृत होणारा वाळू उपसा व त्यामुळे नदीपात्रात होणारे मोठे खड्ड्यांमुळे आवर्तन काळात सोडले जाणारे पाणी त्यात साचून प्रवाह क्षमता कमी होते। यावरही जिल्हा प्रशासनाने तातडीने नियंत्रण करावे। धरण समूहातून सिंचन प्रकल्पांना होणारा पाणी पुरवठा पाईपलाईनद्वारे केल्यास जवळपास 40% पाण्याची बचत होऊ शकेल। यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा। या कामासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यात येईल असेही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितले। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।